नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बघत असतो। मित्रांनो, तर आज एक जाहिरात आलेली आहे। सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग। एकूण रिक्त पदे 75 आहे मित्रांनो। कनिष्ठ लेखापाल 7व्या वेतन आयोगानुसार। मित्रांनो, 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी दिलेली आहेत। मित्रांनो, अनुक्रमांक तपशील विविध कालावधी दिलेला आहे। ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक 31/12/2024 रोजी 17 वाजल्यापासून। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 जानेवारी 2025। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 जानेवारी 2025। परीक्षेचा दिनांक व कालावधी वेबसाईट आहे मित्रांनो, महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल। मित्रांनो, इथं कनिष्ठ लेखापाल वर्गातील पदांचा व सामाजिक व समांतर आरक्षण हा तपशील खालीलप्रमाणे दर्शवण्यात येत आहे। तो कसा ते खाली बघा मित्रांनो। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, राखीव। मित्रांनो, सर्वसाधारण, महिला, प्रावीण्य खेळाडू, माजी सैनिक अशा व्हॅकन्सी दिलेल्या आहेत। ते तुम्ही बघून घ्यायचे आपल्या आरक्षणाद्वारे। आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो त्याप्रमाणे कॅटेगरी सिलेक्ट करून चेक करून घ्यायची आहे। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहे। उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अभ्यासावी। उमेदवारास ऑनलाईन अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर व या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा। अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंद अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरपरिवर्तन, परीक्षेच्या वेळी नक्कल कॉपी करणे, वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना व निवडींना अपात्र ठरविणे इत्यादींपैकी प्रकरण परत्वे योग्य त्या शिक्षा करण्याचा तसेच प्रचलित कायदा व नियमांच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे अधिकार अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे यांना राहतील। तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल, याची मित्रांनो नोंद घ्यायची। मित्रांनो, वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र गहाण धरण्यात येईल। शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी। संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल। गुणाऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची ग्रेड यादी सादर करावी। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे। प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अद्ययावत करणे, अर्ज सादरीकरण, परीक्षा शुल्क भरणा। मित्रांनो, प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अद्ययावत करणे ते बघू। मित्रांनो, महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरता नवीन वापरकर्त्याची नोंदणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग इन पृष्ठ प्रदर्शित करेल। नवीन खाते वापरकर्त्याचे नाव, लॉग इन व पासवर्ड निर्माण करण्यासाठी लॉग इन पृष्ठाद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी।
प्रोफाईलद्वारे माहिती भरताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ईमेल ID, वैध भ्रमणध्वनी क्रमांक व जन्म दिनांक नोंदवणे आवश्यक आहे. उमेदवाराने नित्य वापरत असेल असा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच भरती प्रक्रियेदरम्यान पत्रव्यवहार, प्रवेशपत्र आणि इतर माहिती ईमेल व भ्रमणध्वनीद्वारे देण्यात येणार असल्या कारणामुळे भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत नोंदणीकृत सदर ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत राहणे आवश्यक आहे. वरील प्रोफाईलची निर्मिती झाल्यानंतर वापरकर्त्याने स्वतःचा लॉगिन व पासवर्डद्वारे प्रवेश करून प्रोफाईलमध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भात तपशीलची अचूक नोंद करावी. मित्रांनो, परीक्षा केंद्रे. सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. याकरता उमेदवारांना 3 परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. उमेदवाराने निवडलेल्या 3ही परीक्षा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल व याबाबतचे स्थळ प्रवेशपत्रावर हॉल तिकीटवर नमूद करण्यात येईल. परीक्षा केंद्रे, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ व सत्र इत्यादीबाबत बदलांची विनंती मान्य केली जाणार नाही. उमेदवारांनी आपल्या जबाबदारीवर व स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. या संबंधात कोणत्याही प्रकारचा हानी नुकसानीस सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे जबाबदार राहणार नाही. छायाचित्र, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे. छायाचित्र. एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचे छायाचित्र व्यवस्थित चिकटवावे. छायाचित्रावर स्वाक्षरी करू नये अथवा ते साक्षांकित करू नये. तसेच छायाचित्र स्टेपल अथवा पिनिंग करू नये. फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करावा. स्वाक्षरी. विहित आकार क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या बॉलपेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. छायाचित्र व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी. छायाचित्र व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करू नये. मित्रांनो, छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड व फोटो सिग्नेचर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. छायाचित्राचा आकार: रुंदी 3.5 सेंटीमीटर गुणिले उंची 4.5 सेंटीमीटर. छायाचित्र अर्जाच्या दिनांकाचा 6 महिन्यांहून अधिक काढलेले नसावे. ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रूपाशी जुळणारे असावे. छायाचित्र रंगीत कलर फोटो व पासपोर्ट आकाराचे असणे आवश्यक आहे. हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे. टोपी आणि गडद चष्मा ग्राह्य नाही. छायाचित्राचे परिमाण 140x180 पिक्सेल असावे. छायाचित्राचा आकार 80 KB ते 200 KB दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 KB पेक्षा जास्त नसावा. अर्जदाराने काळ्या बॉलपेनच्या पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी. मित्रांनो, इथे सादरीकरण दिलेले आहे. मित्रांनो, कागदपत्रे अपलोड करण्याची साईज इथे दिलेली आहे. SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता PDF फॉर्मॅटमध्ये 100 KB कमाल फाईल 2 MB असावी. बघून घ्या मित्रांनो, खाली डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे की सर्व डॉक्युमेंट मित्रांनो 100 KB किमान आणि कमाल फाईल 2 MB दिलेली आहे. त्या पद्धतीने आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे PDF फॉर्मॅटमध्ये. मित्रांनो, आपण यासाठी जो परीक्षा शुल्क लागणार आहे तो बघू. सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल राहील. पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल, खुला वर्ग 1000, राखीव वर्ग 900 रुपये परीक्षा शुल्क असेल. मित्रांनो, माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. उमेदवाराने ई-पावती फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, खाली बघू शकता वेबसाईट दिलेली आहे. महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 31/12/2024 पासून उपलब्ध होईल. मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप बघू आपण. मित्रांनो, विषय दिलेले आहे: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. मराठी विषयामध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रश्नाची संख्या 25 असेल.
प्रतिप्रश्न गुण 2 असेल, एकूण गुण 50 असेल. इंग्रजीचं पण सेम आहे मित्रांनो. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असेल, एकूण प्रश्न 25 असेल, प्रतिप्रश्न गुण 2 असेल, एकूण गुण 50 असेल. सामान्य ज्ञानमध्ये पदवी प्रश्नाची संख्या 25, प्रतिप्रश्न गुण 2, एकूण गुण 50. बौद्धिक चाचणीमध्ये पदवी प्रश्नाची संख्या 25 असेल मित्रांनो, प्रतिप्रश्न गुण 2 असेल, एकूण गुण 50 असेल. अशी एकूण 100 प्रश्न असेल आणि एकूण गुण 200 असेल मित्रांनो. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल. मित्रांनो, परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास अधिक परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मित्रांनो, अभ्यासक्रम बघा. त्यासाठी मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरातील प्रश्नांची उत्तरे मराठीसाठी दिलेली आहे. आणि इंग्रजीसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडॉन्स अँड देअर मीनिंग, कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज. सामान्य ज्ञानासाठी भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. घटना कशी झाली आणि घटनेच्या प्रस्तावाने मागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी, राज्य मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विविध समित्या इत्यादी. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र, चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रातील भारतातील, माहिती अधिकार अधिनियम 2005, पात्रता, भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मित्रांनो, आपण वयोमर्यादा बघू. मागासवर्गीयासाठी 38 वर्ष वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ 43 वर्ष, दिव्यांग 45 वर्ष, माजी सैनिकासाठी 38 वर्ष प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्ष. शैक्षणिक अर्हता दिलेली मित्रांनो. विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने ज्याच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता. तांत्रिक अर्हता, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेत, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र. बघू शकता मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही लवकरात लवकर आपला फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो. आणि आपली परीक्षा येईल, आपण केव्हा परीक्षा येईल याची वाट न बघता अभ्यासाला आधीच सुरुवात करून द्यायची मित्रांनो. चला आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.